नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, नवयुग मार्फत जी इलेक्ट्रिक रिक्षा आहे, तर त्या योजनेचा लाभ कसा तुम्ही घेऊ शकता? तुम्हाला त्यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही अर्जासाठी युजर आयडी क्रिएट करणार आहोत? हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मंडळी, तर चला पाहूया कशाप्रकारे ते युजर आयडी बनवायचे. जी इलेक्ट्रिक रिक्षा असणार आहे, जी एक महाराष्ट्र सरकारच्या मार्फत एक योजना राबविण्यात आलेली आहे. तर जी इलेक्ट्रिक रिक्षा आहे, तिच्यासाठी तुम्ही अर्ज कुठे करू शकता, कशाप्रकारे करू शकता व युजर आयडी कशाप्रकारे बनवायचे ते जाणून घेऊया. तर मंडळी, चॅनल जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही नवीन योजनांचे रिलेटेड असतील, टेक्नॉलॉजी रिलेटेड असतील किंवा इतर काही जे काही अपडेट्स असतील, ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. तर मंडळी, तुम्हाला नवयुगची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होऊ शकता. तर जो नवयुगचा जो वेबसाईटचा प्लॅटफॉर्म आहे, तर इथे अशा प्रकारे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही लॉग इन करू शकता, ओपन करू शकता किंवा तुमच्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप असेल तर त्यावरही तुम्ही ओपन करू शकता. तर त्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता, इथे लेटेस्ट नोटीसच्या खाली आहे ई-रिक्षा स्कीम. तर ई-रिक्षा स्कीम इथे आहे. तर त्यावर ॲप्लायवर क्लिक करायचे. तर ॲप्लायवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला येईल, प्लीज लॉग इन ॲज बेनिफिशरी टू कंटिन्यू. तर इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही नवीन जो पेज असणार आहे, नवीन लॉगिनसाठी पेज ओपन होईल. इथे युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला विचारण्यात येईल. तर तुमच्याकडे तुम्ही पहिल्यांदाच येथे या प्लॅटफॉर्मवर येत असाल, तुम्ही आयडी बनवलेली नसेल, तर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचे. तर युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करण्यासाठी इथे खाली पाहायचे, डू नॉट हॅव ॲन अकाउंट. इथे क्रिएट ॲन अकाउंटवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट ॲन अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही माहिती आहे, तुमची डिटेल्स आहे ती फिल करायची. इथे तुमचा जो आधार कार्डवर नाव असणार आहे ते फिल करायचे. त्यानंतर इथे युजर नेम टाकायचे. त्यानंतर तुम्हाला जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणार आहे, तो मोबाईल नंबर एंटर करायचे. त्यानंतर ईमेल आयडी तुमची टाकायची. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आणि जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही ॲड्रेस असणार आहे, तर तो ॲड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे आणि ॲड्रेस एंटर करून झाल्यानंतर तुमचा जो जिल्हा असणार आहे, डिस्ट्रिक्ट असणार आहे, तो सिलेक्ट करायचा आहे. तर तुमचा जो माझा ठाणे जिल्हा आहे, तुम्ही ठाणे जिल्हा सिलेक्ट केला आणि त्यानंतर तुम्हाला इथे तालुका, तुमचा तहसील आहे, तो सिलेक्ट करायचा आहे. तर इथे माझा शहापूर तालुका आहे, तर शहापूर तालुका सिलेक्ट केलाय आणि ही स्कीम ही महाराष्ट्र राज्यासाठीची आहे. तर त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता, इथे स्टेट आहे, स्टेट महाराष्ट्र ऑलरेडी सिलेक्ट होऊन आलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला येते व्हिलेज. तर तुमचा जो काही व्हिलेज असेल, जी ग्रामपंचायत असेल किंवा तुमचा व्हिलेज असेल किंवा पाडा असेल, तर ते तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यामध्ये तुमचं जे काही व्हिलेजचं नाव असणार ते एंटर करायचं आहे आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट युअर कास्ट, म्हणजे तुमची जी कोणती कास्ट असणार आहे ती सिलेक्ट करायची आहे. तर इथे एस-टी साठी ही स्कीम राबवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर इथे मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत त्यांच्यासाठी इथे आहे आणि सफाई कर्मचारी त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. तर तुम्हाला इथे तुम्ही ज्या मोडमध्ये कास्टमध्ये मोडत असाल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे 3 प्रकारचे ऑप्शन्स आहेत. तर इथे एस-टी मध्ये जे कास्ट येतात तर त्यामध्ये सब कास्ट असतील ते पाहूया. तर इथे ॲगर, ॲनेमो, ॲरेमाला, अरवामाला, बहना, मकाडबन, बल्हारी बलाई, बनसोड बुरुड, बनसोड बनसोडी बसोड, बेडा जंगम, गुजरा जनम, बेतार, भांगी, मेहतार, ओलगना, रुखी, मलकान, पिंजरा, बायगरा, चालवाडी, चायना, चॅनरा, दसरा, डोकरवाला अशा खूप साऱ्या इथे ज्या काही एस-टी मध्ये ज्या कास्ट येतात त्यांच्या सब कास्ट इथे देण्यात आलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला तुमची जी काही सब कास्ट असणार ती सिलेक्ट करायची आहे आणि सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमची प्रायमरी रिक्वायरमेंट तर तुम्हाला कशासाठी पाहिजे, जॉबसाठी पाहिजे, बिझनेससाठी पाहिजे, ट्रेनिंगसाठी की लोनसाठी. तरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर आपण एक्झाम्पल म्हणून जॉब सिलेक्ट करू आणि जॉब सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आर यू अ सफाई कर्मचारी अशा प्रकारे एक ऑप्शन आहे.
तर जर तुम्ही सफाई कर्मचारी असाल तर येस वर क्लिक करायचं आणि जर येस वर क्लिक केलं असेल तर तुम्हाला तुमची जी कर्मचारी आयडी आहे, तुमची एम्प्लॉयी आयडी असणार आहे ती एंटर करायची. जर तुम्ही सफाई कर्मचारी नसणार आहेत, तुम्ही एस-सी कास्टमध्ये मोडत असणार आहेत, तर तुम्हाला इथे नो वर क्लिक तसंच ठेवायचं आहे आणि तुम्हाला जो काही पासवर्ड आहे, तर पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचे आहे आणि इथे क्रिएट पासवर्डवर परत सेम पासवर्ड इथे कन्फर्म पासवर्डमध्ये एंटर करायचे आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरवर क्लिक करायचे. तर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म असणार, तुमची युजर आयडी आणि पासवर्ड आहे, जो काही क्रिएट झालेला असणार आहे, जो तुम्ही युजर आयडी तुमचा युजर नेम असणार आहे, जो तुम्ही इथे एंटर करणार आहे, तो एंटर तुम्हाला केलेला जो युजर नेम आहे, तोच तुम्हाला लॉगिन युजर आणि पासवर्डमध्ये जो तुम्ही इथे पासवर्ड क्रिएट करणार आहे, तो पासवर्ड टाकायचा आहे. तर मंडळी अशा प्रकारे जो काही ई-रिक्षाची जी स्कीम आहे, जी महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे, म्हणजे जी युजर आयडी आहे ती कशाप्रकारे बनवायची आहे, त्याचा आपण संपूर्ण अपडेट पाहिलेला आहे. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी अजून पुढे अर्जाची प्रोसेस कशी करायची आणि तुमचा जो ट्रॅकिंग स्टेटस कसं चेक करायचं ते पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जो काही पुढील व्हिडिओ येणार आहे, तो तुम्हाला वेळच्या वेळी मिळणार आहे. तर मंडळी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.